महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। असंघटित मजुरांच्या वतीने कामगार महामेळावा सोहळा संपन्न। 1 मे कामगार दिनानिमित्त अकोला येथे बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाच्या वतीने भव्य कामगार महामेळावा उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम अकोला महानगरपालिका शाळा क्रमांक 7 स्टेशन रोड कोर्ट समोर आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे उपाध्यक्ष अब्दुल बशीर भाई होते, तर प्रमुख उद्घाटक म्हणून अकोला पश्चिमचे लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण उपस्थित होते। यावेळी कामगार आयुक्त राहुल काळे, सरकारी कामगार अधिकारी महेंद्र जाधव, नोंदणी अधिकारी किरण राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमात कामगारांच्या हक्कांवर, शासनाच्या योजनांवर आणि बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। निलेश केवट यांनी माहितीचा अधिकार कायदा आणि घरकुल योजनेसाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतभाऊ मेश्राम यांनी संघटनेच्या 17 वर्षाच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत कामगारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। तसेच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला आणि बालविवाह रोखण्यासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत मेश्राम, विनोद जपसरे, मनोज बाविस्कर, आत्माराम साठे, अब्दुल जमील, सुरेश कारंडे, सुनील शिगोकार, सचिन खराटे, गणेश सावळे, झिंगाजी पुंडगे, संतोष भालेराव, नागेश नेमाडे, सेमत मगदूस, प्रभुदास इंगळे, शेख जावेद आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन सत्यशील बावनगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागेश नेमाडे यांनी मांडले। या महामेळाव्यात महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी समीर खान, अकोला। आज या ठिकाणी बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाच्या वतीने भव्य महाकामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते। मेळाव्याचे उद्दिष्ट हे आहे की या कामगाराचे खरं प्रश्न शासन दरबारी मांडणे व त्यांचे न्याय, हक्क व अधिकार हे कामगारापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणारी संघटना म्हणून प्रतिनिधी काय करतात या स्वरूपाचा हा मेळावा आहे। याच्यामध्ये कामगारांना आवास योजना, कामगारांना निवृत्ती वेतन, कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी योजना आणि विशेषतः ज्या कामगारासाठी शासनानं कामगाराच्या पत्नीच्या प्रसूती लाभाचा जो योजना जी बंद केली होती तीसुद्धा लवकर चालू करण्यात यावी यासाठी या मेळाव्याचं खास करून उद्दिष्ट होतं। आणि दुसरं असं की RTI महासंघाच्या माध्यमातून माननीय निलेश केवट साहेब यांनी 5 वर्षापासून जो लढा दिलेला आहे घरकुल योजनेचा तो पूर्णत्वास आला, तो सुद्धा कामगारांना आनंदमय बातमी देण्यासाठी हा मेळावा होता, जेणेकरून महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी बांधकाम कामगारांना त्यांचे हक्काचे स्वतःचे घर या मंडळातून मिळेल। मी निलेश केवट, पिंपरी चिंचवड, पुणे। कामगारांसाठी काम करत असताना यांचे समस्या, प्रश्न हे माझ्याकडे यायला लागले। त्यासाठी माहिती अधिकारातून याबाबत पाठपुरावा करत करत आज हा 1 मे कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस या ठिकाणी आपण पेंटर बांधकामगार संघटना असंघटित कामगार यांच्या उद्देशानं या ठिकाणी आज आयोजित झालेला हा मेळावा हा पूर्ण महाराष्ट्रभर आणि ह्या पेंटर बांधकामगार संघटनेच्या उद्देश असे आहे की कामगारांना जनजागृती व्हायला पाहिजे, कामगारांना त्यांना त्यांचे हक्क, त्यांची माहिती, त्यांचे लढण्याची शक्ती ही तयारी असली पाहिजे, आपले हक्क घेता यायला पाहिजे। हे पेंटर बांधकामगार संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांतभाऊ मेश्राम यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये हे मेळावे अकोला, मुंबई, नागपूर ह्या ठिकाणी यापुढे होत राहील आणि आंदोलनं, उपोषणं सरांनी केलेले आहे। तर ह्या सरांचं मी यांचं म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रातलं काम बघितल्यानंतर सर्व संघटनेतून यांचं काम माझ्यासमोर म्हणजे प्रमाणे माझ्या नजरेत आलेलं आहे, निदर्शनात आलेलं आहे। त्यामुळं यांना यापुढे याच पद्धतीने काम करावे याच्यासाठी मी तुम्हाला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून खरोखर तुमच्या कामाला सल्यूट करतो, सलाम करतो आणि सहकार्य करत राहील। या माध्यमातून आज हा मेळावा पार पाडण्यात आलेला आहे। धन्यवाद। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।